वास्तू म्हणजे जीवनाचा घटक अविभाज्य। दारिद्र्य दुःखांचे तेथे कधी नसावे राज्य। वास्तुप्रसाद 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 वास्तुप्रसाद। नमस्कार, मी वास्तुप्रसाद शिवरकर। माझे वास्तुशास्त्रातील अनुभव या एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे। वास्तुशास्त्राच्या निमित्त मला बऱ्याच वास्तूंना नेहमीच व्हिजिट करण्याचा अनुभव येत असतो आणि अशाच व्हिजिटमध्ये एकदा एका कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टला व्हिजिट करण्याचा योग आला होता। कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टचा आणि वास्तुशास्त्राचा काय संबंध जर आपण असं म्हणालो, कारण फ्लॅटचा वास्तुशास्त्राचा संबंध येऊ शकतो। फ्लॅट जो आहे तो वास्तुशास्त्राप्रमाणे हवा ही सगळ्यांचीच रिक्वायरमेंट असते, परंतु संपूर्ण प्रोजेक्ट देखील वास्तुशास्त्राप्रमाणे असणं किती गरजेचं आहे त्याचाच हा अनुभव आहे। एका बिल्डरनी बोलवलं होतं। बिल्डरनी सांगितलं की पूर्वी आमचा काही वास्तुशास्त्रावरती विश्वास नव्हता आणि आमचा जो आर्किटेक्ट आहे ते आर्किटेक्ट कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त फ्लॅट नेहमी बसवतात, त्यामुळे आम्हाला खूप चांगल्या प्रकारे फायदा देखील होत असतो, त्यामुळे आम्ही वास्तुशास्त्राच्या कधी नादी लागलो नव्हतो। परंतु हल्लीच्या काळात काय झालंय की लोकांचीच डिमांड वाढली आहे की लोकच म्हणतात आम्हाला फ्लॅट वास्तुशास्त्राप्रमाणे पाहिजे, त्यामुळे आमचा विश्वास असो अगर नसो फ्लॅट वास्तुशास्त्राप्रमाणे करणं ही आमची कस्टमरची नीड असल्यामुळे गोष्टी फॉलो करायच्या वाटू लागलेल्या आहेत। परंतु ही एक झाली म्हणे फ्लॅट वास्तुशास्त्राप्रमाणे असण्याची रिक्वायरमेंट, परंतु ही कस्टमरची गरज आहे। परंतु माझी जी रिक्वायरमेंट आहे ती अशी आहे की एक पर्टिक्युलर साईट मी जी सुरू केली, ती साईट सुरू केल्यापासून माझ्या सगळ्या प्रोजेक्टवरती प्रॉब्लेम यायला सुरुवात झाली। ती साईट सुरू केल्यापासून त्या साईटवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये भांडण व्हायला लागली। ती साईट सुरू केल्यापासून माझे जे कस्टमर आहेत ते कस्टमर माझ्यावरती केसेस टाकायला सुरुवात झालेली आहे। ती साईट सुरू केल्यापासून गव्हर्नमेंटमधून मला खूप मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम यायला सुरुवात झालेली आहे। ती साईट सुरू केल्यापासून आमच्या साईटवरती ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे। ती साईट सुरू केल्यापासून बँक जे रेग्युलर मला लोन द्यायची त्याच्यामध्ये प्रॉब्लेम व्हायला लागलेले। ती साईट सुरू केल्यापासून मी सगळ्या प्रकारच्या अडचणी फेस करायला लागलोय आणि म्हणूनच न राहून मी तुम्हाला फोन केला की माझ्या साईटचं वास्तुशास्त्राचं बघा म्हणून। मित्रांनो, वास्तुशास्त्र हे घराला ॲप्लिकेबल आहेच, परंतु वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोजेक्टला देखील ॲप्लिकेबल आहे। त्याचपैकी एक म्हणजे रिअल इस्टेटचा प्रोजेक्ट, कारण प्रोजेक्टमध्ये बरेच फ्लॅट्स असतात, त्यामुळे प्रत्येक फ्लॅटनुसार त्या घरामध्ये राहणाऱ्या लोकांना इफेक्ट जरी येत असतात तरी सुद्धा काही कॉमन इफेक्ट असतात की जे रिअल इस्टेटच्या प्रोजेक्टवर अवलंबून असतात। जोपर्यंत तो प्रोजेक्ट पूर्ण होत नाही तोपर्यंत ते इफेक्ट सगळे बिल्डरला जात असतात आणि ज्यावेळेस सगळे लोक तिथं राहायला येतात, बिल्डर ती सोसायटी हँडओव्हर करून निघून जातो, त्यावेळेस ते जे इफेक्ट आहेत ते लोकांना डिवाइड होतात। तर ह्या प्रोजेक्टचं असंच चाललं होतं की ती बिल्डरची साईटच पूर्ण होत नव्हती खरं म्हणजे, आणि त्याला बऱ्याच प्रकारच्या ज्या काही अडचणी येत होत्या। तर संपूर्ण प्रोजेक्ट ज्यावेळेस मी तो बघितला, पहिली गोष्ट तो प्रोजेक्ट डिझाईन जो केला होता त्या डिझायनिंगमध्येच बऱ्याच वास्तूच्या त्रुटी होत्या। प्रोजेक्टमध्ये खरं म्हणजे इतकं कॉमन आहे की वास्तुशास्त्राप्रमाणे ईशान्य दिशेला पाण्याची टाकी हवी, याकरता कुठल्याही वास्तुतज्ञांनी सांगण्याची गरज नाही। परंतु माहीत नाही काय झालं होतं, त्या प्रोजेक्टमध्ये नैऋत्य दिशेला खूप मोठी अंडरग्राउंड वॉटर टँक घेण्यात आली होती। दुसरी गोष्ट असं होतं की ती संपूर्ण जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टच्या सेंटरला मध्य भागात ब्रह्मस्थानात स्विमिंग पूल, तर स्विमिंग पूलची साईज सुद्धा खूप मोठी होती, स्विमिंग पूल घेण्यात आला होता। तिसरी गोष्ट जी होती की आग्नेय दिशा जी असते त्या दिशेला सुद्धा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पाण्याच्या गोष्टी तिथं आल्या होत्या आणि ईशान्येला त्यांचा ट्रान्सफॉर्मर आला होता। संपूर्ण प्रोजेक्टचा जो एंट्रन्स होता तो दक्षिणेला होता। लोक फ्लॅट घेताना साधारण दक्षिणेचा दरवाजा नको हे बघून घेतात, परंतु प्रोजेक्टचा दक्षिणेचा एंट्रन्स हा शक्यतो कोणाच्या लक्षात येत नाही किंवा लोक त्याकडे लक्ष देत नाहीत। परंतु याचा त्रास बऱ्याच वेळेस तिथे राहणाऱ्या लोकांना सुद्धा होतो किंवा बिल्डरला सुद्धा होऊ शकतो। तर तो जो एंट्रन्स होता मुख्य, खरं म्हणजे त्याला 2 एंट्रन्स घेऊ शकत होते, त्यांनी 2 एंट्रन्स घेतले होते, परंतु उत्तरेचा जो एंट्रन्स होता तो छोटा होता आणि दक्षिणेचा एंट्रन्स हा मोठा होता। तर अशा प्रकारे तो एंट्रन्स सुद्धा चुकला होता। त्यानंतर तिथे जे ऑफिस केलं होतं ते ऑफिस सुद्धा
त्यांनी ईशान्य दिशेला केलं होतं. म्हणजेच काय झालं की तुमच्या प्रोजेक्टमधलं ऑफिसची जागा आहे ती सुद्धा महत्त्वाची असते. त्या ऑफिसमधली परत तुमच्या लोकांची बसण्याची जागा, त्या दिशेमध्ये काही दोष जे असतात तिथे सुद्धा ईशान्य दिशेला टॉयलेट परत आले होते. अशा प्रकारे संपूर्ण जर जो प्रोजेक्ट बघितला आपण, तो प्रोजेक्टच वास्तुशास्त्राच्या नियमाच्या विरुद्ध गेलेला दिसला. या प्रोजेक्टला व्हिजिट केल्यानंतर तिकडचे जे काही दोष होते, काही दोष काढणं शक्य होतं, काही दोष काढणं शक्य सुद्धा नव्हतं. काही गोष्टी फक्त कागदावरती होत्या, म्हणजे डिझाईन झाल्या होत्या, परंतु त्या इम्प्लिमेंट व्हायच्या होत्या. तर त्या डिझाईन स्टेजलाच चेंज करणं शक्य होतं, तर त्या आम्ही डिझाईन स्टेजला चेंज केल्या. उदाहरणार्थ नैऋत्यची जी पाण्याची टाकी होती, ती पाण्याची टाकी पूर्ण झाली नव्हती, तिथं फक्त खड्डा घेण्यात आला होता आणि पाणी वगैरे काही साठलं गेलं नव्हतं. तर बिल्डर ते ॲग्री झाले आणि मग आम्ही तो खड्डा पूर्णपणे बुजवून घेतला आणि ईशान्य दिशेला पाण्याची टाकी हलवली. त्यानंतर बिल्डिंग ज्या काही सगळ्या डिझाईन केल्या होत्या, त्या डिझायनिंगमध्ये सुद्धा वास्तुशास्त्राचा बऱ्यापैकी अवलंब केला आम्ही. जेवढ्या गोष्टी शक्य होत्या तेवढ्या गोष्टी वास्तुशास्त्राप्रमाणे त्यात बसवल्या. आणि जसं ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्या, जसा तो प्रोजेक्ट वास्तुशास्त्राप्रमाणे पुढे पुढे जाऊ लागला, तसतसं बिल्डरला एक एक चांगले चांगले इफेक्ट यायला सुरुवात झाली. त्याचे फ्लॅट सुद्धा लवकरात लवकर चांगले विकले गेले आणि सगळ्या प्रकारची प्रोग्रेस होऊन त्याचा परिणाम त्याच्या बाकीच्या प्रोजेक्टवर जो होत होता तो सुद्धा कमी झाला. आणि दिलेल्या वेळेमध्ये बिल्डरने तो प्रोजेक्ट पूर्ण केला आणि तिथे येणारे लोक सुद्धा आजकाल आनंदाने तिथे राहत आहेत. तर अशा प्रकारे वास्तुशास्त्राच्या माध्यमातून रिअल इस्टेटच्या प्रोजेक्टला सुद्धा वास्तुशास्त्राचा अवलंब करून आपण एक चांगली सोसायटी तयार करण्याकरता मदत करू शकतो. मित्रांनो, वास्तुशास्त्र हेल्थ, वेल्थ, एज्युकेशन, पीस, सेफ्टी, करिअर, बिझनेस, रिलेशनशिप आणि मॅरेज एवढ्या गोष्टींकरता कारणीभूत आहे. जर आपल्या वास्तूमध्ये ज्या काही जागा आहेत त्या जर चुकल्या तर यापैकी कुठले ना कुठले परिणाम आपल्याला येत असतात आणि त्याकरता आपण नक्कीच वास्तुशास्त्राची मदत घेऊन आपली स्वतःची प्रगती साधू शकतो. ऑफकोर्स याकरता आपलं कर्म हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र किंवा बाकीचे जे ऑकल्ट सायन्स आहेत हे आपल्या कल्याणासाठी, आपल्या सपोर्ट करण्याकरता आहे. परंतु सगळ्यात वरती आहे आपलं कर्म. आपलं कर्म तर आपल्याला करायलाच पाहिजे आणि त्याचबरोबरीने ह्या जर सायन्सचा आपण अवलंब केला तर निश्चितच आपली प्रगती आपणच साधू शकतो. धन्यवाद. डॉक्टर प्रसाद शिवरकरांचे वास्तुप्रसाद वास्तुशास्त्र मार्गदर्शन. वास्तु हेल्पलाईन 9921192775. वास्तुप्रसाद. वास्तू म्हणजे जीवनाचा घटक अविभाज्य. दारिद्र्य दुःखांचे तेथे कधी नसावे राज्य. आयुष्याच्या प्रश्नांना देऊया प्रतिसाद. वास्तुदेवतेला घालूया आर्त पणसाद. वास्तुप्रसाद. 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 नको तोडफोडीचा त्रास अकारण. शास्त्रोक्त रीतीने समस्या निवारण. वास्तु ज्योतिष अंकशास्त्राचा साधुनिया संगम. शांती समृद्धीचा मार्ग शोधू उत्तम. असंख्य परिवारांचा ज्यांच्यावर विश्वास. यश आनंद सुखांचा लाभण्या प्रसाद. चला आजमावूया वास्तुप्रसाद. 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 डॉक्टर प्रसाद शिवरकरांचे वास्तुप्रसाद वास्तुशास्त्र मार्गदर्शन. वास्तु हेल्पलाईन 9921192775. वास्तुप्रसाद.